नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चेतन तनपुरे, तना ॲग्रोनिक्सचा प्रतिनिधी. आज आपण आलो आहे कोळदा या गावामध्ये युवराज मराठे काका यांच्या शेतामध्ये. आज आपण त्यांच्या पपईच्या पिकाच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना जवळपास 4 वर्षापासून ते तना ॲग्रोनिक्सशी जोडून आहेत. तर त्यांचा शेतातील अनुभव आणि त्यांना कसे आपल्या थ्रू मार्गदर्शन मिळाले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव युवराज संतोष मराठे, राहणार कोळदे, तालुका जिल्हा नंदुरबार. हे माझे पपईचे क्षेत्र आहे. मागच्या वर्षी मी या ठिकाणी पपई घेतली होती. तना ॲग्रोचे सर्व प्रॉडक्ट मी वापरले मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेतन भाऊ तनपुरे यांचं डेली व्हिजिट असतं आपल्या शेताला. आणि नेहमी मी 4 वर्षापासून तना ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरत होतो. अगोदर म्हणजे 4 वर्षामध्ये मी पहिल्यांदा पपई घेतली, नंतर मग मिरची घेतली, मागच्या वर्षी परत पपई घेतली. आणि पपईच्या मागच्या वर्षी मला जवळजवळ 72 टन पपईचे उत्पन्न आलेलं आहे. बऱ्याचपैकी म्हणजे खूपच चांगलं उत्पन्न आलेलं आहे मला. आणि यावर्षी पण मी अजून पपईची लागवड केलेली आहे. आणि लागवड केल्यानंतर आता मी 25 तारखेला लागवड केली. लागवडच्या अगोदर हे जे बेड केले होते, या बेडवरती मी मॅजिक डीचा वापर केलेला आहे. जेणेकरून हे जे आपलं वेस्ट आहे, रोटो मारून जे आपल्या बेडमध्ये विष्टा जे पडलेला आहे, त्याच्यासाठी आपण मॅजिक डीचा वापर केलेला आहे. एकरी 2 लिटर याप्रमाणे मॅजिक डी सोडलं आणि 5-6 दिवसपर्यंत त्या बेडला पाणी दिलं. नंतर मग मी 25 तारखेला पपईची लागवड केली. लागवड झाल्यानंतर आता 3ऱ्या दिवशी मी परत डर्मागोल्ड, प्रोटोसुडो, बायोम केअर आणि न्यूट्रापाईट हे 4ही प्रॉडक्ट मी एकरी 1 लिटर डर्मागोल्ड, 1 लिटर प्रोटोसुडो आणि अर्धा म्हणजे 500 ग्राम बायोम केअर आणि न्यूट्रापाईप हे 100 ग्रॅमचं पाकिट असतं, याची आळवणी मी या शेताला दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे जे प्रोडक्ट आहे हे एकदम म्हणजे आपल्याला फार उपयोगी आहे. कोणत्याही प्रकारचे याचे काही नुकसान होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की तना ॲग्रोचे प्रोडक्ट हे नेहमी तुम्ही वापर करा आणि त्यांचे मार्गदर्शन घ्या. नमस्कार. धन्यवाद काका. काकांनी आपल्याला उत्तम प्रकारे फीडबॅक दिलेला आहे आणि त्यांना 2700 झाडांमधून 72 टनाचे उत्पन्न म्हणजे फ्रूट त्यांनी हार्वेस्ट केलं आहे आणि बाकी पपई त्यांची कच्चीमध्ये गेलेली आहे. असं त्यांना चांगलं उत्पादन मिळालं आहे. तुम्हालाही यावर्षी केळी, पपई व इतर पिकांमध्ये मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करू शकता. धन्यवाद.